नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, तुमच्यासाठी एक आज नवीन आनंदाची बातमी आलेली आहे. तर जसं की मागे सांगितलं होतं की जागांमध्ये वाढ होणार आहे. तर ते तर होणारच आहे, म्हणजे चालकच्या पदांमध्ये. तर आता दुसरे जे पदोन्नतींचे पद आहेत त्याच्यात सुद्धा देखील वाढ होणार आहे. त्यामुळे ही भरती खूप मोठ्या आकड्यावर जाणार आहे असं दिसून येत आहे. तर बघा, आणि परिपत्रकसुद्धा ऑफिशियल परिपत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे. त्या परिपत्रकाचं विश्लेषण करण्याअगोदर आपण काही थोडक्यात माहिती आहे ती जाणून घेऊया आणि मग परिपत्रकाचे विश्लेषण आपण करूया. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो, पहिले एक परिपत्रक जाहीर झालं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस सर हे म्हणाले होते की आम्ही 9,000 पदांची पोलीस भरती करू ह्या वर्षी, असं त्यांनी म्हटलं होतं. नंतर मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली आणि तिथे निर्णय घेण्यात आला. मग तिथे एक 14,114 जागांचे एक परिपत्रक जाहीर झालेलं होतं. नंतर मग त्याच्यामध्ये पण बदल झाला आणि एक नवीन सुधारित परिपत्रक जाहीर झालं. त्याच्यामध्ये रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा अशा मिळून 15,631 जागांचं एक परिपत्रक आताच थोड्या दिवसा पहिले जाहीर झालेलं होतं. तो सुद्धा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर म्हणजे रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त जागा म्हणजे जसं की 1 जानेवारी 2024 ते पुढचे आता 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या, म्हणजे आत्तापर्यंत गेलेले दिवस आणि आता पुढचे हे जे काही उरलेले आहेत 3-4 महिने, तर आताच्या ज्या रिक्त जागा आणि पुढे असलेल्या रिकाम्या होणाऱ्या ह्या संभाव्य रिक्त जागा अशा मिळून एकूण आकडा हा 15,631 पदांचा आकडा हा जाहीर झाला होता. तर बघा, आता हे जे काही आहे, तर ह्या ज्या काही जागा वाढलेल्या आहेत, जसं की आता बऱ्याच ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. जसं पुण्यामध्ये आता 5 नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याचा निर्देश यांनी देवेंद्र फडणवीस सर यांनी मंत्रिमंडळा इथे दिलेला होता. तर तिथे सुद्धा लागणारे मनुष्यबळाची गरज अभावामुळे या भरतीत सुद्धा अजून जागांची वाढ करण्यात आली. आणि जसं की आता SRPF चालक पाठीमागचा GR होता, त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 300 किंवा जे काही समथिंग अजून सुद्धा त्यांचा रिक्त जागांचा अहवाल आलेला नाही आहे, तो आदेश दिलेला आहे. बघूया काय होतं. तर जर या 300 जागा वाढल्या तर SRPF चालकाचा एक विषय अशा पद्धतीने होतो. तर त्यात सुद्धा परिपत्रक आलेलं होतं, तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकताय फुल व्हिडिओ. त्यांनी त्या परिपत्रकामध्ये असं सांगितलं होतं की SRPF मध्ये चालक नावाचा जो घटक नाही आहे, कॉन्स्टेबलच चालकचं काम करतोय. मग मनुष्यबळाची कमतरता येते, म्हणजे चालकचं कामच कॉन्स्टेबल करतो. मग कॉन्स्टेबलचं काम कोण करणार? म्हणून महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जर बघायला गेलं तर सेवा प्रवेशमध्ये SRPFचे जे असे वेगळे काही नियम, रूल्स, रेग्युलेशन्स नाही आहेत, तोपर्यंत SRPF चालकासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा असतो. हे हँडल कोण करणार? ड्रायव्हिंग कोण करणार? हा एक प्रश्न येतोय. म्हणून SRPF चालकमध्ये जे काही जागा होत्या त्या जागा ह्या रिक्त जागा पाठवायला सांगितलेल्या आहेत. त्यात नवीन जागा देखील पोलीस भरतीमध्ये पाडायला सांगितलेल्या आहेत. आता तेच 1505 जागा या SRPFच्या पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. म्हणजेच असा विषय असतो की एखादी नवीन पोलीस भरती पडली की त्यावेळी जे काही 4-5 घटक आहेत त्यांच्यामध्ये मग रिक्त जागा, संभाव्य रिक्त जागा, पदोन्नती भरल्या जाणाऱ्या, अनुकंपा तत्वावर भरल्या जाणाऱ्या, मयत असतील तर अशा पद्धतीने सगळ्या जागा या मागवल्या जातात व प्रत्येक घटकवाईज, जिल्ह्यावाईज ह्या जागा मागवल्या जातात आणि मग भरती ही पाडली जाते. तर बघा, आपण आता हे परिपत्रकात काय आहे आपण आता बघून घेऊया. तर बघा, तुम्ही येथे विषय बघू शकताय. विषय राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदारांच्या आयुक्तालयात जिल्हा पोलीस दलात आंतरजिल्हा बदलीबाबत. तर ठीक आहे, बघूया. राज्य राखीव पोलीस बलाच्या आस्थापनेवरील ज्या सशस्त्र पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या राज्य राखीव पोलीस बलात दिनांक 31/12/2024 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे अशा बदलीसाठी पात्र अंमलदारांना
यांची सेवा ज्येष्ठतानुसार नावे विचारात घेऊन आलेली आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाकडून प्राप्त जिल्हानिहाय राज्य राखीव पोलीस बलाकरिता राखून ठेवण्यात आलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या 1505 रिक्त पदांच्या आढाव्यावरून जिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. तर बघा, हे जे 1505 जागा आहेत त्या पदोन्नतीच्या जागा आहेत आणि त्या पदोन्नती घटकानुसार ह्या भरल्या जाणार आहेत. तर बघा, आता पहिले जे परिपत्रक आलेलं होतं ते होतं 15,631 जागांचं आणि चालकच्या जर जागा पकडल्या, जर त्या जागा सामील झाल्या तर येथे त्या 300 जागा आणि या पदोन्नतीच्या 1505 जागा अशा टोटल मिळून 17,436 एवढ्या पदांची ही भरती होणार आहे. त्यामुळे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत या भरतीमध्ये. लक्षात घ्या, आकडा खूप मोठा आहे, त्यामुळे तुमच्यासाठी हा खूप गोल्डन चान्स आहे वर्दी मिळवण्यासाठी. तर बघा, तुम्ही असंच नियमितपणे तुमची तयारी चालू ठेवा आणि लेखीची देखील तयारी करा, ग्राउंडची देखील तयारी करा आणि यावर्षी वर्दी मिळवायचा चान्स तुम्हाला इथे तुम्ही सोडू नका. आकडा खूप मोठा आहे, तुमच्यासाठी खूप चांगली बातमी येथे आलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.